मी आपल्यासाठी पल्पकच्या मंचावर एक खास कार्यक्रम घेऊन आली आहे. साहित्याची सफर साहित्यिकांच्या सोबत. खरं तर माझ्या मते वाचन संस्कृती जी आहे ती पूर्णपणे बंद होत नाहीये. पण तिचे स्वरूप थोडंसं नक्कीच बदललं आहे. कोणी मोबाईलवर वाचतं किंवा मग सोशल बरोबर मीडियामुळे पुस्तक बरोबर वाचण्यासाठी जो वेळ दिला जातो तो कमी झालाय. म्हणजे आजकाल साधारण काय होतं, की पुस्तक खरेदी करण्यापेक्षा ऑनलाईन Googleला टाकलं, की ते पुस्तक आपल्याला सहजपणे नमस्कार श्रोते हो. पल्पकच्या यूट्यूब चॅनलवर मी RJ सुरक्षा तुमचे सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते. मी पल्पकच्या या मंचावर एक खास कार्यक्रम घेऊन आली आहे. साहित्याची सफर साहित्यिकांच्या सोबत. ज्या कार्यक्रमात आपण नेहमीच नवनवीन साहित्यिकांसोबत संवाद साधत असतो. आजच्या कार्यक्रमात मी अशा एका व्यक्तिमत्वासोबत संवाद साधणार आहे जिचे महासती सत्य गाव एक कथा हे पुस्तक प्रकाशित झाले आहे. तिने अनेक साहित्यिक कार्यक्रमांचे आयोजनही केले आहे. तसेच 3 प्रातिनिधिक पुस्तकं तिची प्रकाशित झालेली आहेत. तिला अनेक पुरस्कारांनी सन्मानित केले गेले आहे. अशी नवोदित लेखिका कवयित्री निवेदिका अश्विनी सांगळे नाशिक येथून हिच्याशी मी आज गप्पा गोष्टी करून तिच्या व्यक्तिमत्वाचा परिचय आणि साहित्यिक प्रवासाबद्दल जाणून घेणार आहे. चला तर मग तुम्ही ऐकायला तयार आहात ना? पल्पकच्या या मंचावर साहित्याची सफर साहित्यिकांच्या सोबत या कार्यक्रमात मी कवयित्री लेखिका निवेदिका अश्विनी सांगळे तुझे स्वागत करते. धन्यवाद. आज आपल्या भेटीला अश्विनी सांगळे ही आपली सखी आलेली आहे. पल्प प्रकाशनद्वारे आयोजित श्रावणधारा साहित्य संमेलन नाशिक येथे अश्विनी आपण भेटलो होतो. हो. त्यानंतर आज आपण ऑनलाईनच्या माध्यमातून भेटत आहोत. खरंच खूप आनंद होत आहे. चल तर मग लगेचच आपण गप्पांना सुरुवात करूया. हो, नक्कीच. अश्विनी, तुझी लेखणी बरोबर मैत्री कशी काय झाली बरं? खरं सांगायचं तर माझी लेखनाची मैत्री अगदी लहानपणीच झाली होती. साधारण मी 4थीत असताना पहिल्यांदा भाषण स्पर्धेमध्ये भाग घेतला होता आणि त्या स्पर्धेत मला साधारण ₹500 बक्षीस मिळालं होतं आणि तेव्हा तो क्षण माझ्यासाठी खूप प्रेरणादायी होता आणि तेव्हापासून मी ठरवलं, की भाषण कधी सोडायचं नाही आणि तेव्हापासून मग भाषण असेल, हे सगळे विचार माझ्या लेखनाशी जोडत गेले आणि तेव्हा लेखन आणि विचार मांडण्याची आवड माझ्यामध्ये निर्माण झाली. आणि विशेष म्हणजे ना, मी भाषणासाठी कुठूनही माहिती गोळा करत नव्हते. तर एखादा विषय जर मला मिळाला, की त्यावर मी स्वतः विचार करायचे, तसंच स्वतः लिहायचे आणि मग ते आत्मविश्वासाने सादर करायचे. माझ्या मनात उमटणारे विचार हे मी कागदावर उतरवताना माझं एक शब्दांशी वेगळंच नातं जुळत गेलं आणि म्हणूनच मी म्हणते, की लेखणीशी माझी जी मैत्री होती, योगायोगाने नाही तर विचारांच्या आणि शब्दांच्या प्रवासातून एक छान असं सुंदर जुळत गेलेलं नातं होतं. अरे वाह! खूपच छान. म्हणजे बालपणापासूनच मैत्री झालेली होती तर. हो. अश्विनी तुझं बालपण आणि शिक्षण ग्रामीण भागामध्ये झालं, तर आजूबाजूच्या वातावरणाचा लिखाणावर परिणाम होतो. तर याबद्दल तुझं काय मत आहे? अ, साधारण निश्चितच आहे, की लेखकाच्या लेखणीवर त्याच्या जो काही सभोवतालचं वातावरण असतं, त्याचा खूप मोठा प्रभाव असतो. माणूस ज्या मातीमध्ये वाढतो, ज्या संस्कारांमध्ये घडतो आणि ज्या अनुभवांमधून जात असतो, त्याच अनुभवांचे प्रतिबिंब त्याच्या लेखनात उमटत असतात, असं तरी माझं मत आहे. साधारण खरंय. माझं बालपण आणि शिक्षण हे ग्रामीण भागात झाल्यामुळे गावातील जी काही माणुसकी असते, निसर्ग असतो, शेती असते, परंपरा किंवा नातेसंबंध असेल किंवा ग्रामीण भागात संघर्ष हा खूप असतो आणि या साधेपणात मी अगदी जवळूनपणे त्यामध्ये गेलेली आहे.
तर गावातील प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक घटना आणि प्रत्येक ऋतू मला काही ना काही शिकवून गेला. त्यामुळे माझ्या लेखनामध्ये ग्रामीण जीवनाचे वास्तव, मातीचा सुगंध असेल, माणसांच्या भावना असेल, तसेच जीवनमूल्य असेल, हे सहजपणे उतरत असतात. आणि लेखक फक्त शब्द लिहित नाही, तर तो जगलेलं आयुष्य कागदावर उतरवत असतो, असं तरी मला वाटतं. त्यामुळे शहरातील लेखकांच्या लेखनात वेगळा अनुभव असतो आणि जे काही ग्रामीण असेल, त्यांच्यामध्ये वेगळा अनुभव असतो. म्हणजे माझ्या बरोबर. मते वातावरण हे लेखकाचे पहिले विद्यापीठ असते. तेच त्याला विचार देतात, अनुभव देतात आणि त्याच्या लेखणीला एक वेगळी ओळख निर्माण करून देते. त्यामुळे लेखकाच्या लेखनामध्ये त्याच्या परिसराचे आणि संस्कारांचे अनुभवाचे प्रतिबिंब नेहमी आपल्याला दिसत असतात आणि ते साधारण स्वाभाविकच आहे दिसणं. बरोबर, बरोबर. कारण ग्रामीण भागामध्ये जसं आता तू म्हणालीस, की मातीचे संस्कार, एक आजूबाजूचे संस्कार किंवा जर कोणी शेतकरी कुटुंबात असेल, तर ते स्वतःचे अनुभव असतात. ते नक्कीच स्वतःच्या लिखाणामध्ये उतरतच असतात. शहरी भागामध्ये तसे शहरी भागातही निसर्ग आहे, नाही असं नाही, पण थोडं त्याचं प्रमाण कमी असतं किंवा मग शहरी भागातल्या कवींच्या लिखाणात शहरी भागातही संघर्ष असतो, पण तो वेगळ्या प्रकारचा संघर्ष असतो. मग तो जगण्याचा असेल, प्रवासाचा असेल, मग ते सर्व त्यांच्या लिखाणामध्ये उतरतं किंवा कधी-कधी भाषेचाही फरक असतो. ग्रामीण भागामध्ये बोलीभाषा जास्त वापरली जाते, तर त्या भाषेमध्ये लिखाण होतं आणि शहरी भागामध्ये मराठी प्रमाण भाषेचा वापर जास्त होतो. त्यामुळे कदाचित ते भाषेचाही फरक आपल्याला काही प्रमाणात जाणवतो. अश्विनी साहित्य जगात पाऊल ठेवल्यानंतर तुझं महासती सत्य गाव एक कथा हे पुस्तक प्रकाशित झालं. तेव्हा तुला खूपच आनंद झाला असेल. प्रत्येकालाच म्हणजे एक आपलं पुस्तक हे एक आपलं अपत्याप्रमाणे असतं आणि ते जेव्हा जन्माला येतं तेव्हा प्रत्येकालाच आनंद होतो. त्या बाबतीतची तुझी काही खास आठवण? खरं तर जेव्हा माझं पहिलं पुस्तक प्रकाशित झालं होतं, तेव्हा मला खूप आनंद झाला होता आणि माझ्यासोबतच माझ्या बहिणीला आणि माझ्या वडिलांनाही खूप आनंद झाला होता. खरं तर महासती सत्यगाव एक कथा हे पुस्तक माझ्या गावच्या ग्रामदैवतावरती मी लिहिलेलं आहे. ते लिहिताना अनेक आठवणी माझ्या मनात कोरल्या गेल्या होत्या. पण त्यातला एक प्रसंग आजही विशेष म्हणून मी जपून ठेवलाय. तो मी कधीही विसरू शकत नाही. कारण पुस्तकांसाठी माहिती संकलित करण्यानिमित्ताने मी ज्या ग्रामदैवतावरती जे पुस्तक लिहिलंय, त्यांच्या घरी गेले होते. अर्थात सती माता म्हणून आहे. तर त्यांच्या घरी गेले तेव्हा त्यांच्या भावांनी मला प्रेमाने सांगितलं, की "बाळा आजपर्यंत खूप जण इथे आले माहिती गोळा करण्यासाठी, पुस्तक छापण्यासाठी किंवा त्या माहितीच्या रिलेटेड काहीतरी प्रकाशित करण्यासाठी. पण ते कोणीही पूर्णत्वास नेऊ शकलं नाही आजपर्यंत. आणि मला विश्वास आहे, मला खात्री आहे, की मला तुझ्याकडे बघून असं जाणवतंय, की तू नक्कीच ही माहिती घेऊन योग्य ते काम करशील आणि योग्य असं पुस्तक छापशील किंवा प्रकाशित करशील." त्यांच्या या शब्दांनी ना माझ्या मनात कुठेतरी एक नवा आत्मविश्वास निर्माण केला होता. आणि एवढंच नाही ना, तेव्हा त्यांनी मला आशीर्वाद म्हणून साधारण मला आठवतंय, की ₹100 माझ्या हातात त्यांनी दिले होते. ती रक्कम माझ्यासाठी कदाचित लहान होती किंवा दुसऱ्यांसाठी ती लहान दिसेल. पण त्यामागे असलेला जो विश्वास होता, तो प्रेम होता आणि त्यांचा जो माझ्यावरती ठेवलेला एक दृढ विश्वास होता आणि त्या शुभेच्छा होत्या, त्या माझ्यासाठी नेहमी अनमोल असतील. आणि आजही पुस्तक प्रकाशित झाल्यानंतर तो क्षण आठवला, की खरंच मन असं कृतज्ञतेने भरून येतं. कारण त्या ₹100 पेक्षा मौल्यवान होता तो माझ्यावर त्यांनी दाखवलेला विश्वास. खूपच. लेखक बरोबर. म्हणून माझ्या प्रवासामध्ये जी काही मिळालेली प्रेरणा होती किंवा आशीर्वाद होता, तो मी कधीच विसरू शकणार नाही. म्हणून ती जी आठवण आहे, ती खास आठवण, ती मी माझ्या लाईफमध्ये तर कधीच नाही विसरू शकणार. खूपच, खूपच छान. म्हणजे त्यांनी त्या पैशाचं मोल नाही म्हणजे ₹100 मोल नाही, पण त्यांनी त्यांच्या भावना, शुभेच्छा त्यांच्या, तुझ्यावरचा विश्वास त्यांनी त्याद्वारे व्यक्त केला होता आणि तो तू पूर्णत्वातही आणलास. नक्कीच. अश्विनी तू अनेक प्रातिनिधिक संग्रह, दिवाळी अंकात अनेक ठिकाणी तुझे साहित्य प्रकाशित झालेले आहे. तर काल्पनिकता आणि वास्तविकता म्हणजे एक योग्य साहित्य निर्मिती असते, असं मला वाटतं. तर त्याबद्दल तुझं काय मत आहे? अ, माझ्या मते चांगली साहित्य निर्मिती ही वास्तववाद किंवा काल्पनिकता यांच्या सुंदर संगमातून घडत असते. म्हणजे वास्तव जीवनातील अनुभव असेल, भावना असेल आणि ते सत्य असेल. म्हणजे आपल्या रिअल लाईफमध्ये काय घडतंय, आपण हे ठोरपणे लिहू शकतो आणि साहित्याला त्याचा भक्कम पाया देता येतो. तर काल्पनिकता जी असते ती साहित्याला सौंदर्य असेल, विस्तार असेल किंवा मग वाचकांच्या मनाला स्पर्श करणारी उंची देत असते.
म्हणजे वाचकाला जसं हवं आहे, आपण तसं काल्पनिक बरोबर. प्रश्न लिहीत असतो. पण वास्तवाचं काय असतं, की जे खरं घडलेलं आहे, त्यावर आपण शब्द मांडू शकतो. त्यामुळे साहित्याचा त्याचा भक्कम पाया देता येतो. तर काल्पनिकता ही साहित्याला सौंदर्य देत असतं किंवा उंची देत असतं एक. तर या बरोबर. दोघांचा समतोल साधला, की साहित्य अधिक प्रभावी आणि जिवंत आणि वाचनीय बनत असतं. असं तरी मला साधारण वाटतं. अगदी, अगदी खरं आहे. कारण वास्तविकतेचं मूळ घेऊन आणि त्याला काल्पनिकतेचं जसं तू म्हणालीस ते एक आपण सौंदर्याची म्हणजे सादरीकरणाच्या दृष्टीने आपण ते काल्पनिकतेची थोडीशी त्याला जोड देऊन मग ते एक चांगलं साहित्याची निर्मिती खरंच होत असते. हो. अश्विनी वाचन संस्कृती आता बंद होते का? आणि वाचनाचं किंवा वाचन संस्कृतीचं जतन करण्यासाठी एक कवयित्री किंवा लेखिका म्हणून तुला काय वाटतं, की आपण अशा कोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत? खरं तर माझ्या मते वाचन संस्कृती जी आहे ती पूर्णपणे बंद होत नाहीये. पण तिचे स्वरूप थोडंसं नक्कीच बदललं आहे. कोणी मोबाईलवर वाचतं किंवा मग सोशल बरोबर, मीडियामुळे पुस्तक बरोबर. वाचण्यासाठी जो वेळ दिला जातो, तो कमी झालाय. म्हणजे आजकाल साधारण काय होतं, की पुस्तक खरेदी करण्यापेक्षा ऑनलाईन Googleला टाकलं, की ते पुस्तक आपल्याला सहजपणे रेडी होऊन जातं तिथे किंवा अवेलेबल होतं. त्यामुळे वाचन हे चालू आहे, पण थोडीशी त्याच्यामध्ये पद्धत कमतरता आपल्याला बदलली आहे. जाणवते. हं. कारण आजच्या तर डिजिटल युगामध्ये तसं पाहिलं तर सर्वांचं धावपळीचं युग आहे हे. धावपळ असते प्रत्येकाची. त्यामुळे प्रत्येकाला एका जागी शांत बसून पुस्तक हातात घेऊन वाचायला बरोबर. तसा पुरेसा वेळ मिळत नाही. त्यामुळे हे डिजिटल माध्यमांचा वापर करून ऑनलाईन पद्धतीने पुस्तकं वाचली जातात. तेही म्हणजे ते तितकंच खरंच आहे. हो, बरोबर. म्हणजे सोशल मीडियामुळे जे काही पुस्तक वाचण्यासाठी दिला जातो वेळ, तो आता हं, कुठेतरी हं. कमी होत चाललाय. आणि माझ्या मते वाचन संस्कृतीचे जतन करण्यासाठी जे लेखक असेल किंवा कवयित्री असेल, त्यांनी आपले दर्जेदार साहित्य निर्माण करावं, वाचकांशी संवाद साधावा, शाळा, महाविद्यालयांमध्ये वाचन उपक्रम राबवावेत आणि नव्या पिढीला पुस्तकांकडे आकर्षित करणारे लेखन करावं. म्हणजे ज्याने बरोबर. की जी नवीन पिढी असेल ती ऑटोमॅटिकली अट्रॅक्ट झाली पाहिजे वाचनाकडे किंवा त्यांना जे योग्य वाटेल त्या टाईपचं लिखाण आपण केलं पाहिजे आणि वाचनाची आवड निर्माण करणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. त्याच्यासाठी आपण तेवढी मेहनत देखील घेतलीच पाहिजे. बरोबर. व अश्विनी आता आपला वाचनाचाच विषय निघालेला आहे. तूही अनेक पुस्तकं वाचली असतील. तर मी एक उत्सुकता म्हणून विचारते, तुझे आवडते साहित्यिक कोण? खरं तर माझे आवडते साहित्यिक म्हणजे माझे पप्पा आणि माझी बहीण. काही कारणास्तव माझ्या पप्पांनी कधी बुक प्रकाशित केलं नाही, पण तेव्हाच्या काळामध्ये त्या छोट्या-मोठ्या वहींचे पानं राहिलेले असायचे. त्यावरती लिहून त्या सगळे पानं फाडून त्यांची एक बुक म्हणजे नोटबुक त्यांनी केलेली होती. आणि त्यानंतर म्हणजे माझी बहीण, की ती सुद्धा लेखन करू लागली होती पप्पांचं बघून-बघून. तिचं पहिलं पुस्तक साधारण माझ्या मते आठवतंय, की आयुष्य, आव्हान आणि संघर्ष हे तिने प्रकाशित केलं होतं. आणि तेही आपल्या पल्प पब्लिकेशनकडूनच प्रकाशित झालेलं आहे. आणि अरे त्या वाह! पुस्तकातनं खरंच खूप प्रेरणा मिळते. म्हणजे त्या पुस्तकाकडून जीवनाकडे पाहण्याचा एक नवीन दृष्टिकोन मला मिळाला. म्हणून माझ्यासाठी तिचं ते पुस्तक किंवा ती माझ्यासाठी एक चांगली साहित्यिक म्हणून महत्त्वाची मला वाटू लागली. त्यानंतर एक संतोष नवलेकर सर म्हणून आहेत. त्यांचं लिखाण हे नेहमी ते संस्कारी लेखक म्हणून प्रकाशित करत असतात. त्यांच्या लिखाणाकडे जर मी बघितलं, तर असं वाटतं नेहमी की ते रिअल काहीतरी झालेलं आहे किंवा ते वास्तवात त्यांनी लिहिलेलं आहे. एक पार्ट वाचला की दुसरा पार्ट नक्कीच वाचावं असंच वाटतं. त्यांचं लिखाण कसं असतं की एक ओळ जरी वाचली, की ते असं मनामध्ये शिरतं आणि नाही पुढचं वाचायचंच आणि ते वाचून पूर्ण संपवायचंच, अशी ओढ त्यांच्या लिखाणातनं निर्माण होत असते. आणि माझ्या बहिणीचा लेखन प्रवास मी अगदी असं जवळून बघितलेला आहे. तिची ती मेहनत असेल, जिद्द असेल किंवा शब्दांप्रती जी काही तिची निष्ठा होती, ती मला नेहमी प्रेरणा देत गेली. त्यामुळे माझ्यासाठी तरी माझी बहीणच माझी आवडती लेखिका आहे. तिच्या लेखनातून आणि पप्पांच्या संस्कारातून मला खरं लेखनाची खरी ताकद समजली आहे. अरे वाह! छानच, छानच. म्हणजे बहिणीच्याच लिखाणातून तुलाही प्रेरणा मिळाली किंवा तूही ते वाचन केलंस आणि तुलाही म्हणजे तुझ्यात पण मुळातच तो गुण असेल, पण कुठेतरी बहिणीचं बघून तुलाही लिहावसं वाटलं, तिच्याकडून प्रेरणा घ्यावीशी वाटली. खरंच खूप हो. छान. म्हणजे मार्गदर्शन करणारी किंवा प्रेरणा देणारी अशी मोठी बहीण तुझ्या आयुष्यात आहे. तर म्हणजे खूपच चांगली गोष्ट आहे ही प्रत्येकासाठी. कारण मोठी बहीण ही आपल्यासाठी फक्त बहीणच नसते, तर एक आपली मैत्रीण असते, आपली मार्गदर्शक ही असते. अश्विनी, साहित्य क्षेत्रात तू आता निवेदनही करत आहेस. तर तो निवेदनाचा तुझा कसा अनुभव आहे?
खरं तर मी जेव्हा शाळेत होते, तेव्हापासून मला निवेदनाची खूप आवड होती. शाळेमध्ये तेव्हा प्रार्थना किंवा परिपाठ असायचा. तर त्यातलं सूत्रसंचालन मला कसं मिळावं, याची माझी सगळ्यात मोठी धडपड असायची. आणि तेव्हापासून माझी विविध कार्यक्रमांमध्ये किंवा शाळेतल्या प्रोग्राममध्ये सूत्रसंचालनाची आवड वाढत गेली आणि तेव्हापासून माझी सूत्रसंचालनासोबत एक गोडी किंवा मैत्री जास्त घट्ट झाली होती. आणि तेव्हापासून मग वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये मला संधी मिळत गेली आणि त्या माध्यमातून माझा जो काही आत्मविश्वास होता, तो अजून वाढत गेला आणि निवेदन करताना अनेक चांगले किंवा वाईट अनुभव आले. विविध स्वभावाची माणसं भेटत गेली. खरं तर बरोबर. त्यांच्याकडून मला खूप काही शिकायला मिळत गेलं. प्रत्येक कार्यक्रमाने मला काही ना काही नवीन दिलं. वेगवेगळ्या स्वभावाची माणसं असेल, चांगली-वाईट अनुभव असेल किंवा कधी-कधी असं होतं, की आपण लवकर जातो, प्रोग्राम उशिरा सुरू होतो, तेव्हा ती होणारी चिड-चिड असेल किंवा कधी-कधी प्रोग्राम वेळेच्या आधीच सुरू होतो, आपण वेळेवर जातो, तेव्हा होणारा तो दबाव, मनावरती पडलेला दबाव असेल, या सगळ्याच गोष्टींचा अनुभव मला मिळत गेला आणि प्रत्येक कार्यक्रमाने काहीतरी मला नवीन दिलं गेलेलं आहे. आजही निवेदन करताना तितकाच आनंद मला मिळतो आणि प्रत्येक व्यासपीठ माझ्यासाठी एक नवीन शिकण्याची संधी ठरत असते. खरं आहे. कारण निवेदन क्षेत्रच हे असं आहे, की म्हणजे असं म्हणतात, की एखादा जो कार्यक्रम असतो, तो हो, निवेदकावर अवलंबून असतो बऱ्यापैकी. कारण की त्याच्या हातात सगळी सूत्र असतात. तो कार्यक्रम कसा पुढे जातोय किंवा तो वेळेत कार्यक्रम कसा संपवायचा किंवा जर कधी-कधी निवेदकाला आजूबाजूचे लोकं मध्ये-मध्ये येऊन सांगणारे असतात, डिस्टर्ब करणारे असतात. मध्येच बरोबर. कोणतरी चिठ्ठी घेऊन येतं. मध्येच हे करा, ते करा, मध्येच कोणतरी नवीन पाहुणे आले. तर ते सगळ्या गोष्टी अगदी वेळेवर घडणाऱ्या असतात. मग त्या वेळेनुसार, त्या-त्या वेळेनुसार निवेदकाला त्या-त्या गोष्टी कराव्या लागतात किंवा ते हो, पार पाडावा लागतो. एक जो कार्यक्रम जो ठरलेला आहे आणि तो नियोजित वेळेत संपलाही पाहिजे, ही निवेदकाची जबाबदारी असते. तसेच मी तर म्हणेन, निवेदकाचा सर्व विषयांचा अभ्यास पाहिजे. कारण जर काहीतरी अचानक कार्यक्रमात असा काहीतरी वेगळा विषय उद्भवला किंवा काहीतरी असं कुठली गोष्ट घडली, तर ती त्या निवेदकाला ती हाताळता आली पाहिजे, असं मला तरी वाटतं. आणि हो, निवेदनाचा अनुभव तर खरंच छानच असतो सर्वांचा आणि आनंददायीच असतो. हो. तसेच निवेदकाला म्हणजे आवाजावर पण त्याचं प्रभुत्व पाहिजे, भाषा स्पष्ट असली पाहिजे. त्याच्याने बरोबर. कार्यक्रमाला चांगली रंगत येत असते. अश्विनी आता आपण म्हणजे आपल्या इतक्या छान गप्पा चालू आहेत. तू अनेक कविता लिहिल्या आहेत, सादर केल्या आहेत. तर तुझी एखादी छानशी कविता आता होऊनच जाऊ दे. ठीक आहे. मी आत्ताच 1 महिनाही नसेल झाला एक कविता लिहिलेली आहे आणि ती एका सत्य घटनेवरती लिहिलेली आहे. तर मला वाटतं, छान की. की एवढ्यात तरी ती माझी चांगली आवडती कविता आहे. कारण चालेल, चालेल. ज्याच्यावर ती कविता आली त्यांनाही ती खूप आवडली आणि त्या कवितेला मला खूप चांगला असा प्रतिसाद मिळाला होता. तर कवितेचं शीर्षक असं आहे, की जे गमावलं तेच खरं होतं. तू गेल्यावर कळलं मला मी काय हरवलं होतं. ज्याला खेळ समजून सोडलं तेच खरं प्रेम होतं. ती म्हणायची, ती म्हणायची कधी सोडणार नाहीस ना मला आणि मी हसून म्हणायचो तूच आहेस माझं सगळं. पण वेळ आली, पण वेळ आली आणि मीच शब्द तोडले. तिच्या स्वप्नांचे धागे स्वतःच्याच हातांनी मोडले. पहिली प्रेयसी परत आली. पहिली प्रेयसी परत आली, आठवणी घेऊन साऱ्या, पण कळलं नाही तेव्हा मला तुझीच होती खरी किंमत भारी. ती परत आली जुनं प्रेम घेऊन. ती परत आली जुनं प्रेम घेऊन. आठवणींचं वादळ उभं केलं, पण त्या वादळात मी तुझ्यासारखं शांत आकाश हरवून बसलो. पण त्या एका वाक्याने सगळं बदललं. माझं मनच तुटून गेलं, कारण पहिल्यांदाच कळलं मला खरं प्रेम काय असतं आणि मी काय गमावलं. छान, छान, छानच. प्रेम कविता तर सर्वांच्या आवडीचाच विषय आहे. म्हणजे असं आपण नेहमीच म्हणत असतो, प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आमचं सेम असतं. प्रेमाची म्हणजे एक गोष्टच वेगळी आहे आणि आता तर म्हणजे जे युवा कवी आहेत, त्यांना तर प्रेम कवितेचं जास्त आकर्षण आहे किंवा प्रेम बरोबर. कविता जास्त लिहिल्या जातात आणि प्रेम ही कोणावरही होऊ शकतं. असं म्हणजे युवक-युवतींमध्येच असं काही नाही, तर मुलाचं आईवर, आईचं मुलावर, आई-वडिलांवर, मैत्रिणीवर, बहीण-भावावर कोणीही प्रेम कविता लिहू शकतो. आणि खरंच तू छान प्रेम कविता सादर केलेली आहेस. थँक यू. अ, अश्विनी आता आपण साहित्याबद्दलच इतकं बोलतो आहोत, तर आपण आता एक खेळ म्हणून साहित्यविषयक प्रश्नांचा रॅपिड फायर हा एक छोटासा खेळ खेळणार आहोत.
मी तुला हो, काही प्रश्न विचारते आणि त्याची तू पटापट उत्तरं द्यायची आहेत. चालेल. साहित्याचे प्रमुख प्रकार कोणते? साहित्याचे प्रामुख्याने 2 प्रकार पडतात, गद्य आणि पद्य. दुसरा प्रश्न, श्यामची आई या प्रसिद्ध पुस्तकाचे लेखक कोण आहेत? साने गुरुजी अर्थात पांडुरंग सदाशिव साने. बरोबर. तिसरा प्रश्न, बालकवी या टोपण नावाने ओळखल्या जाणाऱ्या कवींचे मूळ नाव काय? त्र्यंबक बापूजी ठोंबरे. चौथा प्रश्न, रानकवी कुणाला संबोधले जाते? नांदो महानोर. बरोबर. अ, पाचवा प्रश्न, कृष्णाकाठ हे कोणाचे आत्मचरित्र आहे? यशवंतराव चव्हाण. अगदी बरोबर. वाह! छान अश्विनी, तुझा अभ्यास चांगला आहे आणि तू सगळी उत्तरं एकदम पटापट दिलेली आहेस. अश्विनी, म्हणजे खरंच तुझं कौतुक वाटतं, की तू इतक्या कमी वयामध्ये कवी संमेलनांचेही आयोजन करतेस, निवेदन करतेस, लेखिका आहेस, शिवाय तुझं कॉलेजचं शिक्षणही चालू आहे. तर इतक्या कमी वयामध्ये आणि जास्त कामाचा अनुभवही नसताना, तू कसं काय बरं हे नियोजन सगळं करतेस? हे आम्हाला ऐकायला नक्की आवडेल. खरं तर मी जेव्हा 12वी मध्ये होते, तेव्हा मला कॉलेजमध्ये एक प्रोग्राम अरेंज करायला लावलेला होता. म्हणजे 2 दिवस आधी मला सांगितलं होतं, की आपल्या कॉलेजला गेस्ट वगैरे येणार आहे आणि अश्विनी तू सगळं नियोजन करायचं आहे. तर म्हणलं ठीक आहे सर, मी माझ्याकडून ट्राय करेल, पण ह्या प्रोग्राम वगैरे आयोजन करणं ही खूप मोठी गोष्ट असते. पण माझ्याकडनं जितका बेस्ट देता येईल, तितका मी बेस्ट तुम्हाला देईल. तर तो प्रोग्राम असा होता, की गेस्ट येणार होते आणि त्यांच्यासमोर काहीतरी सांस्कृतिक वगैरे असं दाखवायचं होतं सादर थोडंसं. करायचं होतं. हो आणि कॉलेजला त्यांना व्हिजिट करायची होती. तर म्हणलं ठीक आहे, काही हरकत नाही. तर मी सगळ्यात पहिले आधी कॉलेजचा जो काही हॉल असतो, तो सेट केला, डेकोरेशन वगैरे दिलं. त्यानंतर सरांशीच कॉन्टॅक्ट करून तिथं जेवणाची आणि नाश्त्याची सोय केली. कारण पूर्ण कॉलेजसाठी तो प्रोग्राम होता. त्याच्यानंतर मी प्रत्येक क्लासमध्ये जाऊन रिक्वेस्ट करायची, तुम्ही सॉन्ग घ्या किंवा तुम्ही एखादं नृत्य करा किंवा तुम्हाला जे काय येतं ते करा. मी कविता लिहून देते हवं तर, कोणीतरी पुढे येऊन कविता सादर करा. ह्या सगळ्या आठवणी होत्या आणि तेव्हा मनात कुठेतरी माहिती होतं, की जर आपल्यामध्ये करण्याची धमक आहे, तर आपण हार का मानायची? आपल्याला जितकं करता येईल तितकं आपण प्रामाणिकपणाने करू. शेवटी आपणही लहान आहे, चुकलं तरी कुणाला राग येणार नाही, उलट त्यांना आनंद होईल, की इतक्या लहान मुलीने काहीतरी केलंय. तर तेव्हा ठरवलं, की नाही हे करायचं म्हणजे करायचंच. आणि जो तिसरा दिवस उगवला, तर त्या दिवशी अक्षरशः ते जे काही हॉल होता, तो खूप छान सजवला होता त्यांनी. मी अपेक्षाही करू शकत नाही आणि त्याच्यानंतर मला आठवतंय मी पोहे आणि बर्फीचा नाश्ता अवेलेबल केला होता. त्याच्यानंतर 3 मुलांनी नृत्य सादर केलं होतं आणि एका मुलीने छान असं गायन केलं होतं. 2-3 मुलींना मी कविता लिहून दिल्या, त्यांनी कविता सादर केल्या आणि 1-2 जणींनी मग आपल्या शाळेविषयी किंवा कॉलेजविषयी माहिती तिथे सादर केली. आणि त्या प्रोग्राममधनं त्या गेस्टनी जेव्हा प्रिन्सिपलांनी सांगितलं, की आजचा हा जो काही प्रोग्राम आहे, तो ह्या एका मुलीने, अश्विनी सानेने आयोजित केलेला आहे. आम्ही त्यात काहीही हेल्प केलेली नाही. तिचं जे काही असेल नाश्ता किंवा रूपरेषा, टाईम टेबल सगळं तिने ठरवलंय. तेव्हा त्या गेस्टनी अशी पाठीवरती थाप दिली. मला तेव्हा तिथे माझा सत्कार वगैरे केला. फोटोज काढले माझ्यासोबत. तेव्हा मला खूप छान वाटलं आणि तेव्हापासून ठरवलं, की नाही इथून पुढे आपल्याला जितकं होईल तितकं प्रोग्राममध्ये सहभागी व्हायचं. खरं तर मी इतकंच सांगेल, की आपल्यामध्ये जर करण्याची धमक असेल ना, तर तुम्ही नक्की करा. आपला प्रामाणिकपणा देण्याचा प्रयत्न करा. पुढचं जे काय बरोबर. असेल ते ऑटोमॅटिकली सक्सेसफुल होत असतं. बरोबर. म्हणजे थोडक्यात काय तर प्रामाणिकपणा, जिद्द आणि जी तू करून दाखवायची एक धमक होती, की नाही मी हे करून दाखवणार आणि तू ते यशस्वीरित्या करून दाखवलंस आणि हो. तेच तुला प्रेरणा देत गेलं आणि त्याचाच वापर करून तू पुढेही जसं आता कवी संमेलनांचं आयोजन करत असतेस, त्याचा तुला फायदा झाला. जिद्दीच्या जोरावरच तू हे सगळं करून दाखवलंस. खूपच हो. छान. अश्विनी, आपण आता शेवटाकडे वळतोय. तू अनेक पुस्तकांचं वाचन केलंस, तू अनेक कविता लिहिल्यास, कार्यक्रमात सहभागी होतेस. तर तुझ्या मते आदर्श कवी किंवा लेखक कोण? असं मी विचारत नाहीये. पण आजच्या या पल्पच्या मंचावरून तू अशा तुझ्यासारख्या नवोदित लेखक, कवी जे असतील त्यांना काय संदेश देशील किंवा काय मंत्र देशील? साधारण माझ्या मते लेखक किंवा कवी होणं म्हणजे फक्त शब्द लिहिणं नाही, तर समाजातील ज्या काही भावना असतात, वास्तव असेल किंवा अनुभव असेल, हे सगळ्या गोष्टी असेल ते संवेदनशीलपणाने मांडणं असेल किंवा प्रामाणिकपणानं मांडणं असेल. नवोदित कवी लेखकांना एवढंच सांगेन, की खूप वाचन करा, मनापासून लिहा आणि सातत्य ठेवा. टीका आली तरी खचू नका.
आपल्याला टीका येते ती कदाचित आपल्या चांगल्यासाठीही येत असते किंवा आपल्या सुधारणा बरोबर. करण्यासाठी येत असते. ज्या काही वाईट टीका येत असेल त्यांच्याकडे दुर्लक्ष करत चला. प्रत्येक गोष्टीमध्ये मागे कधीच पडायचं नाही. पुढे जाण्याचा प्रयत्न आपण करत राहायचा. तसेच प्रत्येक टीका आपल्याला अधिक सक्षम सक्षम बनवत असतात. इतरांची नक्कल करण्यापेक्षा स्वतःची एक नवीन वेगळी लेखनशैली तुम्ही निर्माण करत चला. म्हणजे माझं म्हणणं आहे की याने प्रेमावर असं-असं लिहिलं, तर आपण त्याच रिलेटेड लिहू नका. स्वतःला जे येतं, मग ते रिअल असेल, काल्पनिक असेल, ते तुम्ही मांडत चला. स्वतःचं काहीतरी एक नवीन प्लॅटफॉर्म तुम्ही तयार करत चला. शब्दांमध्ये माणुसकी, प्रामाणिकपणा आणि संवेदनशीलता आणि आपली जी काही संस्कृती आहे किंवा परंपरा ज्या काय आहे, त्या तुम्ही जपून बरोबर. ठेवत चला. म्हणजे माझा मंत्र एवढाच, की लेखन हे प्रसिद्धीसाठी नव्हे, तर विचारांच्या प्रकाशासाठी करत चला आणि जरा यश उशिरा मिळालं तरी चालेल, पण प्रयत्न नक्कीच करत चला. खरंच खूप छान संदेश तू दिलास. म्हणजेच प्रत्येकाने प्रयत्नशील राहा, प्रामाणिकपणे आपलं काम करा आणि आपल्या कामामध्ये सातत्य ठेवा. तसेच जसं तू म्हणालीस, की सामाजिक गोष्टींचा विचार करून म्हणजे कवी-कवयित्री फक्त प्रेमावरच्या कविता किंवा निसर्गाच्या कविता यावर मर्यादित न राहता सामाजिक विषय, काही प्रश्न असतील, तर तेही कवी, लेखक यांनी जे मांडले पाहिजेत किंवा समाज प्रबोधनात्मक लेखन केलं पाहिजे आणि ज्याचा नक्कीच सर्वांना फायदा होईल. खरंच तू खूप छान मंत्र दिलेला आहेस. अश्विनी, आज पल्पच्या मंचावर साहित्याची सफर साहित्यिकांच्या सोबत या कार्यक्रमात तू आलीस, तुझा वेळ दिलास, इतक्या छान गप्पा गोष्टी केल्यास, त्याबद्दल मी संपूर्ण पल्प परिवारातर्फे तुझे आभार मानते. थँक यू. पुढील भागात आपण अशाच नवनवीन साहित्यिकांसोबत संवाद साधणार आहोत. काळजी घ्या. पुन्हा भेटूया. वाचत रहा, लिहित रहा. तोपर्यंत मी पल्पब आर.जे. सुरक्षा तुमची रजा घेते. धन्यवाद.